साहेब ते म्हणतात पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला. पाण्याचा प्रश्न सोडवला जा रस्ता पाण्याचा प्रश्न जर सोडवला असता तर जनता इथे टँकर लॉबीकडून पाणी विकत घेताना जी मजबूर दिसते ती दिसली नसती. राहिला हॉस्पिटलचा प्रश्न. हॉस्पिटल बहुजन विकास आघाडीच्या काळामध्ये बांधले गेलेले आहेत, ठीक आहे, पण ते हॉस्पिटलचे मॉनिटरिंग जी आहे ती स्लो लेवलला आहे. ती ऍक्टिव्हेट करणं आवश्यक आहे. आज गेल्या 5 वर्षापासून प्रशासकीय राजवट आहे, पण त्यावेळेसपासून हॉस्पिटलमध्ये औषधाचा तुटवडा आहे, औषधाचा भ्रष्टाचार होत आहे आणि डॉक्टर जे आहेत साधारण टाके मारण्यासाठी सुई पण बाहेरून मागवत आहेत. ही परिस्थिती आहे. आता हे 35 वर्षापासून आलेल्या लोकांनी काहीतरी सुविधा उपलब्ध केल्या होत्या, पण 1.25 वर्षापासून जे सरकार आलेलं आहे त्यांनी लोकांच्या सेवेसाठी आम्ही उभे राहू अशी म्हणून जनतेकडून मतं मागितली. 41 बिल्डिंग तुटण्यापासून आम्ही रोखू, कोर्टाचा आदेश आम्ही बदली करू, पण निवडणुका झाल्यानंतर त्या बिल्डिंग पाडल्या गेल्या. आज त्यातले 2500 कुटुंब रस्त्यावर आहेत. त्यांच्यासाठी वर्षभरात काय केलं यांच्या उमेदवारांनी? ठीक आहे नेते, पहिला मुद्दा, चला विकासाच्या मुद्द्याला हात घालू. राजकीय गप्पा भरपूर झाल्या. पहिला मुद्दा घेतो मी आरोग्य सेवेचा, जो मोठ्या प्रमाणात इथे दिसतो. महापालिकेचं हॉस्पिटल आहे पण पुरेशी व्यवस्था त्या ठिकाणी नाही. तोकडी आरोग्य व्यवस्था, हा जो काही आरोप केला जातोय त्याबद्दल नेत्यांना पहिला प्रश्न. आरोग्य व्यवस्था खरंच व्यवस्थित आहे? आरोग्य व्यवस्था आमच्याकडे जे पीयूसी सेंटर उभे केलेले आहेत त्याच्यात सगळ्यात जास्त नॉर्मल डिलिव्हरीचा टक्का तुम्ही जर चेक केला तर त्याच्यात आमूलाग्र बदल झालेला आहे. आमच्याकडे बऱ्यापैकी लोक तिथे येऊन ट्रीटमेंट घेत आहेत. त्यांना जे काय कमी म्हणजे जे प्रायव्हेटमध्ये समजा 50,000 आहे तर आमच्याकडे 5,000मध्ये त्या लोकांना ती सुविधा पुरवली जाते. भक्ती चौधरी VVCMC मध्ये आरोग्य विभागामध्ये ज्या हेड आहेत त्या स्वतः त्यांची प्रसूती त्यांनी त्या प्रसूती गृहामध्ये जे महापालिकेचे आहे त्याच्यामध्ये त्यांची स्वतःची झालेली आहे. हे जे म्हणतात ना आरोग्य नाही आहेत, मग आज ही सगळी मुलं जन्माला येतात ती कुठून येत आहेत? जर आरोग्य सेवा नाही आहे तर कशी येत आहेत? बरं, आमच्या 35 वर्षाचा विकास एका शब्दात सांगतो. सर्वसामान्य एका शब्दात 35 वर्षाचा मुंबईकडे धाव घ्यावी लागत नाही का? 35 इथं इलाज होतो का? 35 वर्षाचा विकास एका शब्दातच सांगतो. हे जे 35 लाख लोक इकडे जमलेत ना, हे लोकनेते आमदार हितेश ठाकूर यांच्या प्रेमासाठी आलेत. त्यांना सुविधा मिळतात, त्यांना घर मिळते, त्यांना पाणी मिळतो, त्यांना वीज मिळते, त्यांना रस्ते मिळतात, म्हणून ते इकडे आले. हे सगळे असंच नाही आले. 35 वर्षात स्वस्तात घर देणारा एकमेव फक्त लोकनेते आमदार हितेश ठाकूरच आहेत. बहुजन विकास आघाडीच आहे आणि हे करतात म्हणून 35 वर्ष सतत निवडून येत आहेत. बरं, अरे कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे नेत्यांसाठी. हा, तिथं टाळ्या वाजतायत, इथं वाजत नाही. संख्या कमी की काय? चला सर्वसामान्य माणसांपैकी कोणाला आपलं म्हणणं मांडायचंय? ठीक आहे, मी तुमच्याकडे येतो. नेते ते म्हणले स्ट्रॉंग सशक्त आरोग्य व्यवस्था, सगळं काही आहे, व्यवस्थित आहे. आपको मैं बता दें, आप यहाँ पे हैं, अगर आप रुकेंगे ना, नगर पालिका हॉस्पिटल बाजू में है, आप जाके आइए, वहाँ पे डॉक्टर ने टाइम रहता है. हॉस्पिटल का फील्ड मुझसे पूछिए. नगर पालिका हॉस्पिटल जितने भी यहाँ पे हैं वहाँ पे कोई भी ढंग से एक भी ट्रीटमेंट नहीं मिल रहा है. वहाँ का पेशेंट मुझे कांटेक्ट करके आते हैं और कहाँ पे एडमिट करा था वो भी मैं आपको बताऊँ, जाके वो भी आप ऑन पेपर पे बात कीजिए, और भले नहीं बात करते हम. ठीक है, जैसे प्राइवेट हॉस्पिटल बोले कि 50,000 रुपया लेते हैं, ठीक है, तो 50,000 क्यों लेते हैं? प्राइवेट हॉस्पिटल का आपका नहीं होना चाहिए. प्राइवेट हॉस्पिटल में 15,000 में कराता है नॉर्मल. आज क्या तारीख में 5,000 6,000 में करवा के दूंगा नॉर्मल डिलीवरी. मैं करवा के दूंगा. हमारे पास भेजिए, कोई भी वैनाइचा डिलीवरी का है हमारे पास कांटेक्ट करके भेजिए, मैं 5 से 6,000 में करके दे दूंगा आपको. महापालिकेच्या हॉस्पिटल मधली सर्विस नहीं मिलने वाले नूर खान को ढूंढते हैं. हाँ, अच्छा ठीक आहे, सर्व्हिस काय मिळते महापालिकेच्या हॉस्पिटल? डॉक्टर का नहीं है विषय, डॉक्टर विषय मेन है. ट्रीटमेंट में डॉक्टरच नहीं. डॉक्टर ही नहीं है ट्रीटमेंट में. डॉक्टर कौन है? मैं खुद भेजता हूँ. मैं रात को 11 बजे मैं हॉस्पिटल में गया हूँ. हाँ, और इनके जो है ना वहाँ पर यहाँ के सॉरी भरत मकवाना जी है, उनको मैंने खुद फोन करके भी कितने बार बोला. नाही, ते खरंच डॉक्टर नाही असं म्हणणं आहे. देखिए, महापालिका का जो हॉस्पिटल है उसमें डॉक्टर नहीं है. MBBS तो मुझे लगता है एक भी नहीं है. उसके बाद से जो भी डायग्नोज की सुविधा है, CT स्कैन, MRI, एक्सरे, सब बोलते हैं बाहर से कराओ. कोई सुविधा नहीं है. और खास करके आप जिस प्रभाग में खड़े हैं, वार्ड क्रमांक 16 में, यहाँ तो कोई भी सरकारी सुविधा महापालिका की तरफ से होनी चाहिए. डॉक्टर तो छोड़ो, मैं 35 महीने के हमारी आमदार आए हैं. 65 लाख रुपए अकाउंट में आ गया. केएम जैसा हॉस्पिटल बन रहा है. केवल जो 35 सालों में नहीं हुआ, 35 महीने के अंदर पैसा आ गया. सारे पब्लिक को पता है. यहाँ एवर साइड में केएम हॉस्पिटल बन रहा है. काय केला? सामने 35 सालों में सिर्फ इस शहर को भ्रष्टाचार का एक अड्डा बना दिया गया है. अवैध निर्माण व्यापक स्तर पे है. नाला सोपारा वसई विरार की जनता एक
मतलब दहशत के साए में रह रही है, क्योंकि इन लोगों ने इतना ज्यादा अवैध निर्माण कर दिया है कि ओव्हर हो गया है। ठीक आहे ताई, त्यांनी दावा केला आरोग्य व्यवस्था अगदी उत्तम. एक महिला म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो मी. महिला म्हणून तुम्ही पाण्याचा मुद्दा जिव्हाळ्याने मांडला, तो मांडलाच पाहिजे. शेवटी घरच्या महिलेलाच पाणी भरावं लागतं. कशी आरोग्य व्यवस्था? ते जे म्हणतात की सगळं छान आहे, व्यवस्थित आहे, तुमचं काय म्हणणं आहे? पहिले मी तुमच्या माध्यमातून भाऊंना जरा एक रिक्वेस्ट करायला सांगेल की चला 35 वर्षापर्यंत काही नाही झालं आरोग्य सेवेवरती, पण आता तुम्ही सत्तेत आहात, तर प्लीज थोडं आपल्या जनतेकडे पण बघा. फक्त बोलून काम होत नाही, काम करण्यासाठी स्वतःला लढावं लागतं है ना. म्हणून रिक्वेस्ट करते की प्लीज आपण कोणाला ब्लेम करायच्या अगोदर प्लीज काम करा. धन्यवाद. आता पाणी पुरवठ्यासाठी मी सांगेल, जर खरंच पाणी पुरवठा योग्य आरोग्य व्यवस्था आरोग्य व्यवस्थेवर सांगू जी ऍक्च्युली आरोग्याच्या विषयामध्ये डॉक्टरांचं पण काही त्याच्यात इश्यू नाही आहे. प्रॉब्लेम असा आहे की तिकडे मटेरियल जे त्यांना हवं आहे ते डॉक्टर तेव्हा आहेत ना जेव्हा त्यांना मटेरियल त्यांच्यासाठी प्रोव्हाइड केलं जाईल. प्रशासन त्यांना जर मटेरियल प्रोव्हाइड करणार नाही ते कसं करतील? काय ते त्यांच्या खुशातून आणून देतील? नाही ना. त्यांना देण्यासाठी पण प्रशासनाने कार्य केलं पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे. हा एक अपक्ष उमेदवार आपल्याकडे आलेले आहेत. हा काय नाव आपलं? माझं नाव भवनाथ सिंग आहे. हा भवनाथ गजानन सिंग. बरं, काय म्हणणं आहे आपलं? काय आपलं विजन आहे? माझा विजन आहे की माझ्या प्रभागाचा विकास व्हायला पाहिजे. कसं व्हायला पाहिजे? तिकडे एक पण शाळा नाहीये. वसई विरारचा कसं झाला पाहिजे विकास? वसई विरारचा विकास व्हायलाच पाहिजे. कसा झाला पाहिजे? चांगला झाला पाहिजे. मुंबईपेक्षा जास्त झाला पाहिजे. इकडे हॉस्पिटल नाहीये, इकडे शाळा नाहीये, कॉलेज नाहीये, मुलांना खेळायला मैदान नाहीये. हे सर्व व्हायला पाहिजे. बर 35 वर्षापासून शिट्टी वाजते. आता त्यांना विचार त्यांनी काय केलं सिटीवाल्यांनी. बर तुमची टॅगलाईन काय? माझी टाईम असा की मला लोकांनी माझं जिंकून आणलं तर आम्ही सर्व विकास करू. बरं तुम्ही काय म्हणलात दलदल आहे, काय नेमकी दलदल आहे? कुठे दलदल आहे? हा कुठे दलदल आहे? सगळीकडे दलदल आहे. सबसे सुंदर निर्दल आहे. अच्छा हा. असं म्हणणं तुमचं. दलदल लोकांना बघून बघितलं तुम्ही, आता निर्दल आणा. अच्छा निर्दलीला आणा असं तुमच्या अपक्षांना आणा. आम्हाला फक्त थोडा वेळ द्या. बिलकुल, मी दिला. प्रत्येक गोष्टीचं उत्तर द्या. देतो. सगळ्यात पहिलं तर आमचे हे कार्यकर्ते लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांचे कार्यकर्ते आहेत. धरून पकडून आणलेले कार्यकर्ते नाहीत. बरं त्यांचा जो कोण परिवर्तन झालं, कोणी एक कार्यकर्ते पकडून आणले? मिनिट अर्थात तुम्हाला त्याचं तो उत्तर देतो ना. हा गेल्या म्हणजे त्यांचे जे परिवर्तन झालं असं त्यांचं म्हणणं हा. आहे. त्यांचे आमदार किती महिने झाले निवडून आले ते 35 महिने सांगतायत. त्यांनी त्या 35 महिने झाले कसे हे मला पहिलं सांगा. कारण इलेक्शन होऊन 1च वर्ष झालं विधानसभेचं, बरोबर. त्यामुळे ते झाले 12 महिने. आम्ही 18 महिने धरतो. 35 महिने कुठून झाले हे पहिलं सांगा. दुसरं, गेले 6 वर्ष इथे प्रशासक आहे जो राज्य शासनाचा अखत्यारीत आहे. 6 वर्षात तुम्ही काय केलं ते पहिलं आम्हाला दाखवा. तुम्ही एक पहिलं समजा त्यांनी कोणी जे काय आरोप लावले हे मागच्या 6 वर्षामध्ये प्रशासक कोणाचा हे त्यांना जर माहीतच नसेल तर त्यांचा अधिकारच नाही इकडे बोलायचा. प्रशासक त्यांचा मग काम काय केलं? रस्ते का नाही बनले? या दिवाळीमध्ये आमचे गणपतीच्या अगोदर दिवाळी, नवरात्र आणि दिवाळी, गणपती, नवरात्र आणि दिवाळी याच्यामध्ये खड्डे का होते रस्त्याची? 35 वर्षात कधीच नव्हतं. गरीब लोकांची घरं गेल्या 35 वर्षात एकही घर तुटलं नव्हतं. ते आज या इलेक्शनच्या अगोदर, विधानसभेच्या अगोदर यांचे जे उमेदवार होते, जे आज आमदार आहेत, त्यांनी कमिटमेंट दिलेली की आमची एकाचंही घर तुटणार नाही. मग 42 बिल्डिंग कशा तुटल्या, ती 5000 लोक रस्त्यावर कशी आली, याचं उत्तर त्यांनी द्यावं. चर्चा आपण लाईव्ह शो करतोय, सगळे बघतात आपल्याला, सगळे बघतात नेते.
हा हा मला एवढंच विचारायचं आहे, गेल्या 35 वर्षात इथे एकाही गरीबाचं घर तुटलं नाही. हा कुठल्याही गरीबाला म्हणजे जे C1 ची नोटीस आहे ती कधी आली नाही. हा मग यांच्या आमदारांनी जे 1 वर्षापूर्वी त्या लोकांना जाऊन सांगितलेलं तुमचं एखादंही घर तुटणार नाही, हा. ते 42 बिल्डिंग तुटल्या कशा, ती 5,500 घरं लोक रस्त्यावर आली कशी, बर बर त्याच्यानंतर सुद्धा त्या गरिबांना जेवण सुद्धा आमच्या ट्रस्ट कडून गेलेलं, त्यांना रात्री भर थंडीमध्ये रात्री जेवण सुद्धा आमच्याकडून गेलेलं. मग यांच्या आमदारांनी जे काय परिवर्तन हे म्हणतायत ते कसं काय झालं ते मला उत्तर द्यावं. बर बर हा हा 35 वर्ष झाले इकडे स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार कोणाचे आहेत, खासदार कोणत्या पक्षाचे आहेत, त्यांना माहिती नसेल. 90 पासून खासदार त्यांचे आहेत. आमदार 2009 पर्यंत आता जे आहेत ना खासदार, त्यांचे वडील स्वर्गीय विष्णूजी सावरा हे आमदार होते. चिंतामणजी वणगा हे खासदार होते. 35 वर्षाचा हिशोब ते मागतायत. 10 वर्ष महापालिकेला झाली आहेत आणि 10 वर्षाच्या महापालिकेत 2016ला पूर्ण भारतामध्ये 4थ्या नंबरला आलेली स्वच्छ वसई विरार शहर महानगरपालिका होती. आणि हे केंद्र सरकारने म्हणजे मोदीजींच्या नेतृत्वात जे आलेलं इकडे मग अस्वच्छ त्यांनी कोणी दिलेलं केलं? आहे, त्यांनी दिलेलं हा. आहे. हे जे आरोप करतायत ना यांना हे माहितीच नाहीये. हा. यांच्याच सरकारने मानांकन दिलेलं आहे 4 नंबरची स्वच्छ सुंदर वसई विरार शहर महानगरपालिका बरं, ठीक, हे त्यांनी दिलेलं आहे. त्या व्यतिरिक्त परिवहन सेवेमध्ये दर महिन्याला जवळपास 10 ते 12,000 विद्यार्थी मोफत परिवहन सेवेचा उपयोग मी घेतात शाळेत येतो जायला. मी येतो त्या मुद्द्यावर येतो. मी उभटाला पण हा हा हे भाजप आणि बहुजन आघाडी एका माळेचे मणी बर. आहेत. हे जेव्हा ह्यांच्या सरकार जुळवाजुळी करायचं होतं ते ह्यांचे नेते हितेंद्र ठाकूर यांच्या बंगल्यावर काय करत होते, कारण यांच्या आमदारांसाठी तेव्हा हे कुठे गेले. आता हे लोक एका दुसऱ्याच बरोबर भांडतायत, पण हे दोघंही एका माळेची मणी आहेत. त्यामुळे या दोघांनाही निवडून न देता आमचा उभाटा या पक्षाला निवडून द्या, उद्धव बाळासाहेब ठाकरे. बरोबर बरोबर त्यांचं हा त्यांनी म्हणलं की गेल्या 35 वर्षात एकही इमारत तुटली नाही. प्रशासक बसला, तुमच्या ताई आमदार म्हणून निवडून आल्या आणि इमारती पडल्या, नोटिसा गेल्या. जबाबदार कोण? एकदम एकदम उसकी जवाबदार उसका जो है सिर्फ यहाँ की स्थानीय पार्टी जो यहाँ पे सत्ता में 35 साल रही है, बहुजन विकास आघाड़ी है. कसं काय? मैं बता रहा हूँ ना कैसे. रमाबाई बिल्डिंग विरार में हाँ। उसको नोटिस दिया गया था, लेकिन लोगों ने खाली नहीं किया नोटिस पे. उसमें 17 लोग मरे. अगर महानगर पालिका किसी बिल्डिंग को नोटिस देके खाली कराती है, मतलब खाली ना कराए, तोड़े ना, मतलब लोगों को मरने दे. अगर सही समय पे नगर पालिका के नोटिस पे लोग खाली हुए होते तो शायद वो 17 लोग आज हमारे आपके बीच में जिंदा होते. उन 17 लोगों के मौत के जिम्मेदार बहुजन विकास आघाड़ी है. नंबर 1. नंबर दूसरी बात मैं बता रहा हूँ, सब बता रहा हूँ. आप कह रहे हैं कि 35 सालों में येतो बाबा थामना जरा थामना. उसके बाद से कहते हैं कि 35 सालों में खूब विकास हुआ. तो मैं आपसे पूछना चाहता कि वह 35 सालों में कितना विकास हुआ. अभी हमारे आमदार को आए सिर्फ 13 महीना हुआ. इनके 35 साल का विकास 13 महीना भी नहीं टिका, 7 महीने भी नहीं टिका. और इनकी पार्टी के आमदार, पूर्व खासदार, सारे नगर सेवक महानगर पालिका के सड़क पर कार्यालय पे उतर के धरना देने के लिए. वो कौन सा विकास था? कम से कम 1 साल तो टिकना चाहिए. इनका विकास 1 साल भी नहीं टिका. और मैं आपको बता दूं, एक मिनट और मैं आपको बता दूं, इन रास्तों में आप चले जाइए, अगर इनके पक्ष के माजी आमदार, माजी खासदार उन रास्तों से निकल गए, ये खुद अपनी पार्टी को वोट नहीं देंगे. बरं ठीक आहे. काय नेते? हा रमाबाई इमारतीला ज्यावेळेस नोटीस दिली त्यावेळेस बीजेपीचं सरकार होतं, बीजेपीचं प्रशासन होतं आणि त्यावेळेस जे मृत्युमुखी पडले होते त्यांना 5-5 लाख रुपये अनुदान देण्यात ह्यांच्या नेत्यांनी सांगितलं. ते 5 लाख रुपये अजून जनतेपर्यंत पोहोचले नाहीयेत. म्हणजे भाजपाच्या करण्यामध्ये आणि कथनीमध्ये खूप अंतर आहे. इमारती तुटल्या, कोण जबाबदार? बीजेपी जबाबदार आहे. बीजेपीचं सरकार राज्यामध्ये, केंद्रामध्ये आणि इथे आमदार पण त्यांचं आहे. इमारती तुटल्या त्यांचं प्रशासन त्यांचं आहे. हे सर्वस्वी त्यांचं पाप आहे. ठीक आहे